नमस्कार, एक्टिव न्यूज महक में आपका स्वागत है। मैं हूं आपके साथ आरोही। देखते हैं आज की नई ताजा खबरों में क्या है आपके लिए खास। जैसा कि आपने देखा, हमने कल वीडियो लगाया था, उसके अंदर कल 7 बिल्डिंगों पे वसंत नगरी विजय लक्ष्मी नगर में कार्रवाई चालू थी। और आप देख सकते हो उन तस्वीरों में, जो हम आपको तस्वीर दिखा रहे हैं, ये तस्वीर जो बिल्डिंग आपको सामने दिख रही है, ये जो बिल्डिंग है उसको तोड़ दिया गया है प्रशासन के हिसाब से। और उन्होंने तोड़ने के बाद यहाँ पे जो लोग रहते हैं, 7 बिल्डिंगों पर कल कार्रवाई थी, यहाँ पे जो लोग हैं वो लोग यहाँ पे मजबूर है, यहाँ पे ही देखो अपना घर बना के रह रहे हैं। इनको खाने की कहीं भी सुविधा नहीं है, हर चीज़ की इनको प्रॉब्लम हो रही है। आगे वीडियो में देखिए वो क्या कुछ बोलने वाले हैं। अभी के लिए इतना ही, नमस्कार। एक रूम होती, एक किचन होता, 15 बाय 15। मग त्याच्या महापालिकेने कागदपत्र वगैरे हे करायला सांगितले, जमा करायला. ते जमा करायला सांगितले, पण सगळे आतमध्येच गेले ना साहेब. सामान पण सामान पण आम्ही जास्त नाही काढलं. राशनच आमचं खायापुरतं झालं बाहेर. काढू दिलं नाही, दाराला वाजत होती, काढा पसरात नाही का बाहेर, असं करत होती. नक्कीच यांचं दादा कुठून आहे? कुठून आहे तुम्ही? नांदेड. नांदेडचे तुम्ही सगळे नांदेड? सगळे नांदेडचेच आहे, पूर्ण नांदेडचे आहे साहेब आम्ही. अच्छा, मग इथे कधीपासून राहत होता? कमीत कमी 13 ते 14 वर्ष व्हायले साहेब. तुम्ही ज्या वेळेस हे विकत घेतलं तेव्हा सांगण्यात आलं होतं का तुम्हाला मतदानाचा अधिकार वगैरे? मतदानाचा अधिकार आहे, मी मतदान केलं, पण चोरट्या सरकारला केलं सर. कधी केलं मतदान? काल 19 तारखेला. कुठे? 20 तारखेला. 20 तारखेला गावी केलं. गावी इकडे नाही मतदान आम्हाला, गावी. बऱ्याच लोकांना इकडे पण मतदान आम्हाला आम्हीच दाखवलं होतं की तुमचे रूम तुटणार नाही, आम्ही तुटू देणार नाही, तुम्ही हे सरकार पाडा, आम्हाला करून एक वेळेस मतदान टाका, तुम्हाला कुठलंच बेघर होऊ देणार नाही आम्ही. जरी तुम्हाला हे रूम तुटली तर आम्ही तुम्हाला दुसरी जागा देऊ. इथे बरेच राजकारणी येऊन गेले ना. राजकारणी कोणताच नेता आला नाही. ज्या वेळेस त्यांना वोट पाहिजे होतं त्यावेळेस फोनावर फोन करू प्रत्येक आमदारानं, प्रत्येक खासदारानं, प्रत्येक सरपंचानं, गावातल्या सगळ्या व्यक्तीनं फोन करू बोलवलं. आणि ज्यावेळेस इथेला महानगरपालिकेने एक आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुम्ही कुठं जरी राहिले, हे जरी तुटलं तर आम्ही तुम्हाला पहिलं जागा देणार, पहिलं शिफ्ट करणार तुम्हाला, नंतरच आम्ही बिल्डिंगला हात लावणार. कोर्टाच्या आदेशात तसं काही नाहीये. महापालिका आता म्हणते की तुम्ही महापालिकेचं असं पुनर्वसनाचं कोणतंही धोरण नाहीये आणि जर तुमच्याकडे काही कागदपत्र असतील ते जमा करा. जेव्हा केव्हा महापालिकेचं जे धोरण असेल पुनर्वसनाचं, तेव्हा मग तुम्हाला राहण्यासाठी आम्ही पूर्णपणे त्यांना कागद देऊ. पण महापालिकेवाल्यानं आम्हाला घराच्या बाहेर सुद्धा येऊ दिलं नाही, तर आम्ही त्याच्यातले कागदपत्र काढू कसे? माझे स्वतः गावात 2 किराणा दुकान होते, विकून मी 4 लाख रुपये देऊन इथं एक रूम घेतली होती. का तर माझे लेकरं शिकावं, आणि त्याचा माझ्याकडे पुरावा सुद्धा आहे की मी दुकान विकलेले, त्याचं सुद्धा माझ्याकडे लायसन आहे. दुकान विकलेले, चक्की विकलेलं, हालेर विकलेलं, आणि एक प्लॉट सुद्धा विकलेला माझ्याकडे. सर्व काही तुम्हाला मी पेपर देणार. जर पेपर इथे नाही सापडले तर इथं नाही सापडले तर महानगरपालिका त्याला जबाबदार राहणार. का तर त्याच्यामध्ये त्यांनी लाईट बिल वगैरे काय असेल का? लाईट बिल वगैरे पण आहे, पण सगळं त्याच्यातच आहे. लाईट बिल तुमच्याकडे आहे ना, लाईट बिल देऊ ना आपण, लाईट बिल देणार तुम्हाला. पण ज्या वेळेस होऊ शकतं महापालिकेने जर तुमच्यासाठी योजना आणली तर ते होऊ शकतं. मात्र तुम्हाला आता जे उघड्यावर ठेवलंय ते, पण महानगरपालिका जर एका याच्यासाठी मीटर रूमच्या जर बिलासाठी जर रूम देत असेल तर आम्ही एक नाही हजारो बिल, जितके जण आहो ना तितकेच्या नावावरले बिल तुम्हाला देणार. पण महानगरपालिका एका बिल वर देऊ शकते का आम्हाला जागा? महापालिकेच्या अधिकारी जाऊन विचारावं लागेल. तुम्ही फोनवरून आले, संघर्ष अस्मिता महिला, आणि आम्हाला सर 3 दिवस झाले बहुजन विकास आघाडी कार्यकर्ता. आम्ही इकडचा हे सगळं बघून ना आम्हाला लाईव्ह हे जे जो मेन बिल्डर होता तो बहुजन विकास आघाडीचाच होता असं सांगायला विचारते तुम्हाला. मला नका विचारू, तुम्ही सांगा त्याचं. नाही, मी तुम्हाला नाही, मी जनतेशी विचारते. जे लोक तोडफोड केलेलं आहे त्यांच्याशी विचारते. ह्याच्या पहिला इलेक्शन होता, इलेक्शनच्या आधी का नाही तोडलं? इलेक्शनच्या आधी तोडायला पाहिजे. तुम्ही राजकारण करताय असं वाटतंय. कारण माहितीये का, महापालिकेला आता सुप्रीम कोर्टाने देखील त्यांची ऑर्डर, हायकोर्टाचा निर्णय तो कायम ठेवला आणि तोडण्यास सांगितलं, आणि त्याप्रमाणे सुरू आहे. तुम्हाला आणखी आपण काही लोक आहेत सर इथे पक्ष वगैरे आज 3 दिवस झाले, हे 2 दिवस झाले पडून. आम्हाला सकाळ संध्याकाळ बहुजन विकास आघाडीचे हे कार्यकर्ते जे आहेत ते आम्हाला खाण्यापिण्याची सर्व सुविधा पुरवित आहेत. आम्हाला कुठलेही प्रशासन जे हे तोडण्याचे जे हे आलं ते थांबवलं का नाही?
सर आम्ही कसं थांबवणार आता आम्हाला या राजकीय पक्षांची नावं घेत आहे इथे काही भाजपचे आहेत, काही बहुजन विकास आघाडी, काही आणखी पक्षांचे आहेत. ते कोणत्याच पक्षाचे काही आगरी सेनावाले वगैरे होते. काय केलं त्यांनी, म्हणजे त्यांनी जे अपेक्षित होतं ते आलं का? तुम्हाला तुमची घरं वाचवणे हे महत्वाचं होतं ना. ते बरोबर आहे सर. इथं आपल्याला राजकारण करायचं नाही, राजकारण करायचं नाही हे मान्य आहे तुमचं. मी बोलतो ते मान्य आहे, राजकारण ते करायचं नाही. आम्हाला थोडक्यात बोल. नोटीस लावली 7 वाजता संध्याकाळी आणि सकाळी लगेच आले. आमच्या महिला स्वयंपाक करत होत्या, स्वयंपाकावर करता करता उठवलं आम्हाला, घाई घाई बाहेर काढले आणि आम्हाला वर जाऊ दिलं नाही आणि डायरेक्ट पाडायला सुरुवात केली. आता आमचे डॉक्युमेंट सगळे काय आहे ते मध्येच राहिले सगळं. नक्कीच येते, पण काही लोक इथे राजकारण देखील करण्याचा प्रयत्न करतायत. विमा घेतलेल्या होत्या आम्ही, थोडे पैसे कष्ट आम्ही कुठच्या रूम असून आमचा जेवढा प्रूफ होता. गाव कोणतं काकी? आमचं गाव नांदेड. आम्ही सगळे मराठी, आम्ही कामदार लोक आहोत. इथं आम्ही करून खात गेलो, आम्ही रुमा घेऊन सने जेवढा आमचा प्रूफ जे होता तेवढा अंदर गेला. संध्याकाळी 7ला नोटीस लावली आणि सकाळी 7ला कोकल्यान चालू केलं. आम्हाला जेवण करू दिलं नाही. आमचा पसारा अर्धा निमा पुरा याच्यात भरलेला आहे. एवढीच आम्हाला मदत करा. आम्ही जसे उघड्यावर आलो तसे आम्हाला रुमा पाहिजे. फक्त आम्हाला काय नाही लागत यायचं, आम्हाला जागा द्यावा, घर पाहिजे. हा घर पाहिजे आम्हाला. आमचं जसं घर गेलं. नक्कीच यांचं घर